नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक बोलावली आहे। आता प्रत्येक मंत्र्यांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आढावा घेतला जाणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने शिंदे नेमके काय सूचना देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। ज्या जागांच्या बाबतीत वाद आहे त्या जागांचा सुद्धा आढावा घेतला जाणार आहे। आपण बघतोय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची अशी ही शिंदे गटाची बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक बोलावलेली आहे आणि प्रत्येक मंत्र्यांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा या बाबतीत आढावा घेतला जाणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या अनुषंगाने शिंदे नेमके आता काय सूचना देत आहेत, काय रणनीती आखत आहेत हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आणि अजूनही काही जागांवर तिढा असल्याचं बघायला मिळतंय। विशेषतः महायुतीमध्ये भाजपसोबत काही जागांवर तिढा आहे। आता त्या बाबतीत नेमका काय निर्णय घेतला जातो, शिंदेंची भूमिका नेमकी काय असते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आपण जर गेल्या काही दिवसात बघितलं तर शिंदे सेनेचे अनेक नेते आणि अनेक कार्यकर्ते सुद्धा स्वबळाची भाषा करतात, पण त्याच वेळेला फडणवीस मात्र दुसरीकडे आम्ही महायुतीतच लढू आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा महायुतीतच लढू, जिथे जिथे शक्य असेल तिथे एकत्र लढू आणि बाकी मैत्रीपूर्ण लढती होतील अशी भूमिका घेतली आहे। त्यामुळे ज्या ठिकाणी वाद आहे तिथे नेमका काय निर्णय घेतला जातो हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आता केंद्रीय